नमस्कार, ठाणे अपडेट्समध्ये आपलं स्वागत आहे. आज पहिला श्रावणी सोमवार. आज आपण आलेलो आहे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातील खूप प्राचीन इसवी सन 300 वर्षापूर्वीचं हे जे शिवमंदिर आहे. असंख्य भाविक आलेले आहेत. तुम्ही बघू शकता स्क्रीनमध्ये इसवी सन काळातलं हे जे मंदिर आहे शिवमंदिर. असंख्य भाविक या ठिकाणी आलेले आहेत. रांगेत उभे आहे. तुम्ही माझ्या स्क्रीनमध्ये बघू शकता असंख्य भाविक आलेले आहेत. पाऊस असताना देखील आपल्या लहान पोरांना, बाळांना, सर्व प्रकारचे वयोवृद्ध, लहान मुलं सर्व या ठिकाणी आज शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले आहेत. नमस्कार, तुम्ही बघू शकता अंबरनाथच्या शिवमंदिरमध्ये आज पहिला श्रावणी सोमवार असल्या कारणाने भाविकांची असंख्य गर्दी या ठिकाणी तुम्ही बघू शकता. असंख्य भाविक या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही बघू शकता या पावसाचा आनंद घेत सर्व भाविक इथे जमलेले आहेत. तुम्ही बघू शकता या स्क्रीनमध्ये बघू शकता लांबपर्यंत पूर्ण भाविकांची गर्दी जमलेली आहे इकडे. तर आपण बघू शकता आज अंबरनाथच्या शिवमंदिरामध्ये पाऊस कोसळतोय तरी शिवभक्त मोठ्या संख्येने इकडे आलेले आहेत. आपण आपले एक शिवभक्त आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. आपण नाम क्या सर? देवी प्रसाद सोनी, आप कहाँ से आए हो? कलवा क्षेत्र से। आप हर साल आते हो यहाँ पे? जी हाँ, हर साल साल आपका नाम? अनिल सेठ। अनिल सेठ। आप हाँ, कलवा से। आप हर साल आते हो यहाँ पे? हर साल। ये आप यहाँ कभी से खड़े हो? हाँ, हम लोग जो है 2.5 घंटे से। हर हर महादेव। तुम्हारा नाम क्या है बेटा? राम शर्मा। राम शर्मा। कहाँ रहते हो आप? दिवा। कितने समय से खड़े हो यहाँ पे बरसात पे? बोलो 2 घंटे से। 2 घंटे से। हाँ, बोलो कितने बजे आएगा, आराध्या को दिखाना है। का अगले सोमवार भी आओगे आप? हाँ बोलो। हाँ, हाँ। सोमवार भी आओगे? हम अरुण पांडे। हर हर महादेव। आप कहाँ से आए हो? अंबरनाथ से आप हर साल आते हो यहाँ हर पे? सोमवार आता हूँ। हर सोमवार आते हाँ, हो? भोलेनाथ की बहुत महिमा है। अच्छा, आपका नाम क्या है? डिम्पल सितार। आप कहाँ से आए हो? मैं नवी मुंबई वाशी। अच्छा, मुंबई वाशी से आए हो। अच्छा अच्छी, बरसात में भी आप खड़े हो? कितने समय हुआ आप लाइन में खड़े हो? हम 10 बजे ज्वाइन हुए थे। अच्छा, इतनी शिव भक्ति है आप में। अच्छा, आप हर साल आते हो इस शिव मंदिर में? नहीं नहीं, पहली बार आए। अगली भाभी आप कहाँ से आए हो? घनसोली से आए हम लोग। अच्छा, इतना दूर से घनसोली से आए? आप हर साल आते हो यहाँ पे? हर साल आते। अच्छा अच्छा, इस अभी शिव मंदिर में आपको कितने समय से खड़े हो? सुबह से 2 घंटे से। आंबेडकर से आहे. ठीक. आपण पाहू शकता स्क्रीनमध्ये की अंबरनाथ प्राचीन शिवमंदिरामध्ये आज लांबून लांबून आलेल्या भाविकांसाठी अल्पोपहार आणि तसंच अन्नछत्राचंही तिथे आयोजन केलेले आहे. भाविक अनेक संख्येने या अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी उभे आहेत. मधील प्राचीन शिवमंदिराच्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. या मंडळाचे या मंदिराचे पुजारी विजय चाहू पाटील साहेब आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. हे आपलं जे प्राचीन शिवमंदिराचं जे आज जी आपली जी संस्था आहे, आपण जे करता आज नागरिकांसाठी जे आपण खूप छान सोय केलेली आहे, हे दरवर्षी आपल्याप्रमाणे करून केलेली आहे. श्रावण मास हिंदू धर्म संवर्धन महोत्सव हा आपण 25 वर्षापासून करतो आणि भाविकांसाठी 1 महिनाभर भंडारा मोफत असतं. कोणाकडनंही काही न घेता आपण स्वतंत्र करतोय. पाटील पुजारी, अंबरनाथ गाव, कोली समाज कोणाकडनंही दान घेत नाही आपण. आणि 25 वर्षापासून सोयी चांगल्यापैकी चाललेला आहे. माझे गुरुजी रामानंदचार्य नरेंद्रचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने पूर्ण महिनाभर अन्नदान होतं आहे. पूर्ण महिनाभर अन्नदान होतं आहे आणि 25 वर्षापासून आम्हाला काही कमी पडलं नाही. कोणाकडनं न काही दान दक्षिणा घेता पुरातन शिवमंदिर हा हजारो वर्षाचं आहे. 1000 वर्षे या मंदिराला झालेत. हेमंतकाली हा मंदिर आहे. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, ह्याला पूर्वी आंबरेश्वर महादेव म्हणायचं आणि श्रावण महिन्यात खास करून भोलेनाथ खुश असतात, कारण ते थंड वातावरण नेहमी भोलेनाथाला आवडतं. म्हणून प्रत्येक भाविकाची जीही इच्छा कामना काय असेल ती भोलेनाथ पूर्ण करतात अशी खाती या शिवमंदिर अंबरनाथची आहे. हा भोलेनाथ नेहमी सर्व सनातनीला, जेवढे पण आपले सनातनी आहेत त्या सगळ्यांना त्या एक वेळा जरी दर्शन घेतला तरी त्यांची मनोकामना पूर्ण करतात. हे अंबरनाथ शिवमंदिराची खाती आहे.
ह्याचा काही इतिहास काय सांगू शकता? 900 शताब्दीमध्ये सुरू झाला होता हा मंदिर. म्हणजे सरासरी 1000 वर्ष झाली या मंदिराला. आणि आता हा मंदिर खूप जास्त प्रमाणात पब्लिक वाढले. तर जशी शिवरात्रीला पब्लिक असतं तशी पब्लिक इथं वाढलेली आहे. कारण याला खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी जो फंड बाहेरनं आणला आहे दिल्लीहून आणि सर्व बाहेर जोरात काम चालू आहे, त्याच्यामुळं लोक फार वाढलेली आहेत. धन्यवाद.